मेथीचा असा एक उपाय जो फक्त 3 दिवसात तुमचं केस गळणं थांबेल आणि केसांना लांब करू शकेल। माझे केससुद्धा अगोदर शोल्डर लेंथ होते, पण आता ते कमरेच्या खालपर्यंत छान वाढलेले आहेत या अशा पद्धतीच्या होम रेमेडीमुळे। तसेच या घरगुती उपायाच्या वापरामुळे तुमचे जर पातळ होऊन विरळ झालेले केस असतील ना, त्या जागीसुद्धा पुन्हा केस येऊ शकतात। 100% नॅचरल आणि टेस्टेड अशी ही होम रेमेडी आहे। यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर केलेला नाही। अतिशय कमी खर्चात कुठेही बाहेर न जाता आपल्या घरातल्याच वस्तू वापरून आपल्याला हा घरगुती उपाय करायचा आहे। जर मैत्रिणींनो तुमचे सुद्धा केस खूप गळतायत, केसांची वाढ अजिबातच होत नाहीये, एकाच लांबीवर वर्षानुवर्ष केस अडकलेले आहेत, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। मी सांगते त्या पद्धतीनं आणि विश्वासाने हा उपाय फॉलो करा, तर तुमचं केस गळणं नक्कीच थांबेल, शिवाय केस लांब सडक होतील। आणि खरं सांगू का, हे साधे सोपे घरगुती उपाय इतके इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल आहेत ना, की एकदा तुम्ही हा उपाय केला ना तर नक्की तुम्हाला रिझल्ट मिळेल आणि तुम्ही स्वतः मला कमेंटमध्ये येऊन सांगाल की खरंच या उपायाने मला भरपूर फायदा झाला। कारण या अगोदर सुद्धा मला अशा भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत, ज्याच्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटतं की आपण या ज्या घरगुती होम रेमेडी शेअर करतो याच्यामुळे बऱ्याच जणींना फायदा सुद्धा होतो। तर चला ही मॅजिकल रेमेडी पाहूयात आणि ही मॅजिकल रेमेडी बनवण्याची पद्धत, ती कशी बनवायची, कसं लावायचं, काय काळजी घ्यायची, किती दिवस वापरायचं, हे सगळं व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप फॉलो करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आता इथं आपल्याला महत्त्वाचा घटक आपल्याला आजसाठी घ्यायचा आहे, तो म्हणजे मेथीदाणे। आता मेथीदाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं, फॉलिक ॲसिड असतं, निकोटिनिक ॲसिड असतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या केसांचे जे पोर्स असतात ते इतके सक्रिय होतात, ॲक्टिव्ह होतात की एकाच जागेवरून 2-2, 3-3 केससुद्धा उगवायला लागतात आणि त्यामुळे आपल्या केसांचा व्हॉल्यूम वाढतो, केस लांब व्हायला लागतात। आता इथं मेथीदाणे आपल्याला डायरेक्टली न वापरताना ते मिक्सरला थोडेसे वाटून दरदरी पावडर करून घ्यायची, किंवा मी इथं करते त्या पद्धतीनं तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घ्या। आता मी थोडेसेच मेथीदाणे घेतले, त्यामुळे मिक्सरला न लावता मी खलबत्त्यामध्ये त्याची थोडीशी अशी दरदरी पावडर करून घेणार आहे। आता ही अशी थोडीशी दरदरी पावडर करून घेतल्यामुळे ना काय होते, याचे सगळे पोषक तत्व जे आहेत ते आपल्या तेलामध्ये उतरतात आणि त्यामुळे आपलं तेल ना अतिशय 100% नॅचरल आणि अतिशय पॉवरफुल बनतं, ज्याच्यामुळे 100% या घरगुती उपायाचा तुम्हाला फायदा होईल। आता पुढची गोष्ट घेतली आहे ती म्हणजे कढीपत्ता। कारण केस गळतीबरोबरच आजकाल केस पांढरे व्हायला लागणे ही खूप मोठी समस्या आहे आणि ही समस्या फक्त मोठ्या लोकांनाच होत नाही, तर आजकाल लहान मुलामुलींना सुद्धा होते। आणि जर ही समस्या आपल्या लहान मुलामुलींना झाले ना तर आपल्याला भरपूर टेन्शन येतं, कारण याच्यामध्ये आपण कुठलंही केमिकल त्यांना वापरू शकत नाही, कारण ते केमिकल वापरलं तर गोष्टी अजून जास्त वाढतील की नाही अशी सुद्धा भीती वाटते। यासाठी कढीपत्ता घेतलेला आहे। सोबतच केस गळती कमी करण्यासाठी, केसांना भरपूर प्रमाणात केराटिन मिळण्यासाठी इथं मी घेतलेला आहे कांदा। कांद्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात सल्फर असतं, त्यामुळे आपल्याला त्याच्यातून भरपूर प्रमाणात केराटिन मिळतं आणि त्याच्यामुळे आपल्या केसांच्या वाढीसाठी ते जास्त भरपूर प्रमाणात मिळालं की आपली केस गळती कमी होते आणि नवीन केस वाढायला भरपूर मदत होते। आता पुढची गोष्ट आपल्याला इथं घ्यायची आहे ती म्हणजे कुठलंही जे तेल तुम्हाला सूट होत असेल ते तुम्ही घ्या। मी इथं खोबरेल तेल घेतलेलं आहे, कारण आपण प्रत्येकजण खोबरेल तेल आपल्या केसांसाठी लावतो, ते आपल्या केसांना सूट झालेलं आहे, स्वस्त आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं। आता इथं अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची, हे तेल बनवण्यासाठी आपल्याला लोखंडीच भांडं वापरायचं आहे, कारण याच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात आयर्न असतं आणि ते आपल्या केसांना भरपूर मिळतं, त्याच्यामुळे सुद्धा आपली केस गळती कमी होऊन केसांची वाढ चांगली व्हायला लागते। आता याची स्टेप जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची, कशा पद्धतीनं बनवायचं। सगळी प्रोसेस आपल्याला एकदम बारीक गॅसवर करायची आहे। आता बारीक गॅस करून मी इथं तवा ठेवलेला आहे। तवा थोडासा गरम झाला आहे, हा लोखंडी तवा आहे, तुम्ही लोखंडी कढई किंवा लोखंडी कुठलंही भांडं इथे वापरू शकता। ॲल्युमिनियमचं भांडं तुम्हाला वापरायचं नाही। जर लोखंडी तुमच्याकडे भांडं नसेलच तर तुम्ही स्टीलचं वापरा, पण ॲल्युमिनियमचं अजिबात वापरू नका। आता तेल थोडंसं जे आहे ते कोमट झालेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला याच्यातल्या ना एक एक गोष्टी आधी टाकायच्या आहेत। पण आता इथं कांद्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं, बाकी सगळ्या गोष्टी ड्राय आहेत, पण कांद्यामध्ये जे मॉइश्चर आहे ते व्यवस्थित निघण्यासाठी, आपलं तेल भरपूर दिवस चांगलं राहण्यासाठी आपल्याला कांदा व्यवस्थित तेलामध्ये शिजवून घेणं गरजेचं आहे। त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला इथं टाकायचं आहे कांदा। आता कांद्यामध्ये भरपूर कॅरेटिनचं प्रमाण असल्यामुळे ना आपल्या केसांना छान कॅरेटिनची ट्रीटमेंटसुद्धा मिळते, केस आपले स्मूथ, सिल्की, शायनी व्हायला मदत होते। सोबतच जर तुम्हाला भरपूर प्रमाणात केस गळती असेल तर तुम्ही कांद्याचा रससुद्धा केसांवरती अप्लाय करू शकता, त्याचासुद्धा भरपूर जास्त फायदा होतो केस गळती कमी होण्यासाठी। त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला कांदा तेलामध्ये फ्राय करून घेतला की आपल्याला टाकायचा आहे कढीपत्ता, आणि कढीपत्ता टाकल्यानंतर सुद्धा थोडा वेळ थांबायचं आणि लगेच आपल्याला टाकायचे आहेत जे मेथीदाणे आहेत ते अख्खे। आता याच्यामध्ये थोडीशी दरदरी पावडर आहे, ती मी थोडी साईडला काढून ठेवलेली आहेत, आणि अख्खे मेथीदाणे आहेत हे आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत।
जर तुमचे केससुद्धा ना भरपूर पांढरे व्हायला लागले असतील किंवा केसांना अजिबातच चमक नाही आहे, निस्तेजाने ड्राय दिसत असेल, तर तुम्ही कांद्याच्या ऐवजी कलोंजीसुद्धा इथं वापरू शकता. कारण कांद्याचा बऱ्याच जणांना वाससुद्धा येतो. तर कांद्याच्या ऐवजी कलोंजी जे बाजारामध्ये मिळतं नैसर्गिकरित्या केस दाट आणि काळे करण्यासाठी भरपूर मदत करतं, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि हे तेल जे आपण बनवतोय ना, हे एक प्रकारे आपल्या केसांना नैसर्गिक कॅराटीन ट्रीटमेंटसारखंच काम करतं. त्यामुळे घरच्या घरी आपल्याला स्मूथ, सिल्की, शायनी केस मिळतात. सोबतच केसांची वाढसुद्धा दुपटीने तिपटीने व्हायला मदत होते. कारण याच्यामध्ये आपण मेथीदाणे हा इतका पॉवरफुल घटक आहे, तर हा 2 प्रकारे वापरलेला आहे. ड्राय मेथीदाणेसुद्धा आपल्या केसांसाठी फायदेशीर ठरतात. सोबतच आपण जी पावडर केलेली आहे ती पूर्णपणे आपल्या तेलामध्ये शोषली जाते. आणि हे तेल जेव्हा आपण आपल्या केसाच्या टाळूवरती लावतो, तेव्हा आपल्या टाळूवरती इन्फेक्शन असेल, खाज असेल किंवा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तो क्लीन होतो, नीट होतो. आता इथं तेल बनवण्यासाठी जसं मी सांगितलं, पूर्ण प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवर करायची आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी आपल्याला काळ्या होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायच्यात. आता पूर्णसुद्धा सगळ्या गोष्टी काळ्या करायच्या नाहीत, एकदम त्या करपून जाईल इतकं ठेवायचं नाही. कारण कधी कधी अशामुळे आपल्या तेलाला वाससुद्धा येतो. आणि शक्यतो ना कुठलाही घरगुती उपाय तुम्ही जास्त प्रमाणात बनवला तर तो स्टोअर करून ठेवू शकता. पण माझं पर्सनली असं मत आहे की तुम्ही तो बनवा, साधारणतः 8 दिवस पुरेल इतकाच बनवा, तो वापरा आणि त्याच्यानंतर पुन्हा फ्रेश बनवा. जेवढ्या तुम्ही फ्रेश गोष्टी तुमच्या केसांसाठी, स्किनसाठी वापराल, तेवढे त्याचे बेनिफिट तुम्हाला भरपूर चांगल्या प्रमाणात मिळतील. आता हे तेल जे आहे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. पूर्णपणे जेवढं हे तेल लोखंडी तव्यामध्ये जास्त राहील, तेवढं त्या तेलामध्ये जे आयनचं प्रमाण आहे ते जास्त होईल आणि त्याच्यामुळे आपलं तेल भरपूर इफेक्टिव्ह होईल. आता तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं, मी सगळ्या गोष्टी तेलाच्या एका साईडला काढून घेतलेल्या आहेत. त्यामुळे हे तेल आपल्याला अजिबात गाळून घ्यायची गरज नाही. आणि त्याच्यामुळेच मेथीदाण्याची जी दरदरी पावडर केली होती, त्यातली थोडीशी पावडर, अर्क जो आहे तो आपल्या तेलामध्ये अजूनही आहे शिल्लक आणि तो तसाच तेलामध्ये आपल्याला ठेवायचा आहे. कारण त्याच्यामुळे तो जितका जास्त आपल्या तेलामध्ये मुरेल, तेवढं तेल आपलं जास्त इफेक्टिव्ह होणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे तेल आहे, हे मॅजिकल ऑइल आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला सुद्धा केसांची कुठलीही समस्या असेल ना, तर हे तेल भरपूर फायदेशीर ठरेल. आता हे तेल तयार करून ठेवलेलं आपल्याला कुठल्याही काचेच्या बॉटलमध्ये किंवा डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. शक्यतो प्लास्टिक अवॉइड करा, पण मी इथं काचेची बॉटल आहे त्याच्यामध्ये हे स्टोअर करून ठेवते. आता या घरगुती उपायासोबतच ना आपल्याला हेअर केअर टिप्ससुद्धा छोट्या मोठ्या फॉलो केल्या पाहिजेत. जसं की गरम पाण्याने जास्त केस तुम्ही धुवू नका. केसांसाठी वेगवेगळे शॅम्पू, कंडिशनर सारखे सारखे बदलू नका. ते सारखे सारखे बदलल्यामुळे सुद्धा आपल्याला केस गळती होते. सोबतच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याच्या वेळा यासुद्धा गोष्टी आपल्याला पाळायला पाहिजेत. आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वस्तू आपल्या केसांसाठी अजिबात वापरू नका. त्याचासुद्धा आपला केस गळती होण्यासाठी भरपूर जास्त कारण होतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपले नॅचरली केस सुकवण्यावर भर द्या. तर अशा पद्धतीच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्ही फॉलो केल्या तर भरपूर प्रमाणात तुमची केस गळती जी आहे ती आटोक्यात येईल. तर या मॅजिकल तेलामुळे खरोखर तुमच्या केसांमध्ये काही दिवसातच अगदी चमत्कारिक बदल तुम्हाला बघायला मिळेल. केसांमध्ये जो ऑइलीनेस असतो, चिकटपणा असतो किंवा खाज येते, हे सगळं बंद होऊन केस तुमचे एकदम सॉफ्ट होतील, मऊ मुलायम होतील. सोबतच केस गळती कमी होऊन तुम्हाला केसांची वाढ झाल्याची सुद्धा जाणवायला लागेल. आता हे तेल जे आहे ते केसांना लावण्यापूर्वी आपल्याला छान पद्धतीनं डबल बॉइलिंग मेथडने आपल्याला हे जे तेल आहे ते थोडंसं कोमट करून घ्यायचे आणि मगच आपल्याला केसांवरती व्यवस्थित अप्लाय करायचे. कधीही तुम्ही हेअर ऑइलिंग कराल तेव्हा डायरेक्टली हे तेल अप्लाय करायचं नाही, तर व्यवस्थित अगोदर बॉटल हलवून घ्यायची. कारण त्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाण्याची जी पावडर आहे त्याचा अर्क आहे. त्याच्यानंतर आपल्याला कोमट पाण्यामध्ये हे ठेवून डबल बॉइलिंग मेथडने हे बॉईल करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या केसांमधला गुंता काढून पार्टेशन करून आपल्याला केसांना हे व्यवस्थित लावून ठेवायचं आहे. हे लावल्यानंतर तुम्ही ओव्हरनाईट ठेवू शकता किंवा 2 ते 3 तास ठेवू शकता. त्याच्यानंतर नॉर्मल शॅम्पूने आपल्याला हेअर वॉश करायचं आहे आणि तुम्हाला भरपूर चांगले रिझल्ट असे केसांवरती बघायला मिळणार आहेत. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.